नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आज समजलं असेल सगळ्या महाराष्ट्राला, सुनील मोरे सरांनी आज एक चांगली उपमा दिली. रोज पळायचं आणि गुलाल घ्यायचा, एक नंबर करायचं, ते फक्त बकासूरलाच जमतं आणि तो बकासूरच करतो. सगळ्या महाराष्ट्राने बघितलं आहे आज कशा पद्धतीने बकासूरने गट काढला आणि सेबी डोळ्याचं पारणंच फेडणारा सेमी होता. सगळ्या महाराष्ट्रानं बघितले, सांगायची काही गरज नाही आहे. आणि या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील या बकासूरने फायनलमध्ये धडक मारलेली आहे. आणि ही धडक अशा पद्धतीने आहे की सगळे टॉपचे नंदी जे आहेत त्या ठिकाणी फायनलमध्ये राहिलेले आहेत. आता कुणीही कितीही टॉपच्या पहिऱ्यामध्ये असू द्या, परंतु हा बकासूर आहे. आणि बकासूर सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल आहे. सगळे लाडके बैल आहेत, परंतु हा एक वेगळा नंदी आहे. सुनील मोरे सरांनी खूप छान वाक्य बोललेलं होतं, सलग दररोज पळतो, सलग दिवसभर पळतो, त्यालाच कळत नाही किती पळतो आहे आपण आणि गुलाल हा मिळवतोच. असा हा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील एकमेव असा बैल आहे. या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला बकासूर काय डोळ्याचं पारणं फेडलं या बकासूरनं. ज्यावेळेस सेमीफायनल पुकारला त्या सेमीफायनलमध्ये वाटतसुद्धा नव्हतं की गाडी कडेने बसेल म्हणून, कारण की दुर्गा आणि गोकुळ एक चांगला घरचाच साज होता. आणि बब्या आणि बकासूर हा सुद्धा घरचा साज होता. तसेच लक्ष्मणराव होता कल्याणहंगारांचा, तो सुद्धा एक चांगला नंदी आहे. त्याच्यासोबत कोण होता काय मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. परंतु एक काटाकीर अशी लढत जी आहे ती आपल्याला बघायला मिळेल सेमीफायनलमध्ये. आणि पुन्हा एकदा त्याने सिद्ध केलं ते दोन्ही खांदी पब्लिकचा बेताज बादशाह आहे. 3 फेऱ्याच्या मैदानामधील त्याचे विक्रम तोच मोडू शकतो. त्याच्या विक्रमापाशी कोणी जाऊ पण शकत नाही आहे. आणि या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देवाने आज सिद्ध केले स्वतःला. खरंच तो देव आहे तर देवच आहे. काय लढत बघायला मिळाली. सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं. काल मैदान झालेलं होतं पुणे जिल्ह्यामध्ये. त्या मैदानामध्ये बकासूर गट सुट्टा काढला होता महाराज आणि त्याने. आणि परतनं सेमीला अर्जुनने थोडासा पराभव केला होता. गाडी बकासूरची सेमीफायनलला कडनं लागली होती. शेवटी थोडीशी जरा चालणार खेळ आहे. मी वारंवार सांगत असतो, खेळ आहे, खेळामध्ये हार जीत होत राहते. तो एक खेळाचा पैलू आहे आणि चांगल्या रीतीने खेळ हा खेळला जातोय चांगल्या रीतीनं सुद्धा खेळ. परंतु तुम्हाला माहितीच आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव बकासूर आणि बब्या एक टॉपचाच पायरा. खरंच ही कॉम्बिनेशन खूप वेगळं आहे. हा बब्या एवढा पळतोय ना, बकासूरला चांगली साथ देते म्हणजे चांगली साथ देते ही जोडी एकमेकांना. आणि त्याच्यामुळेच आज तुम्ही बघितलं निकाल जो आहे तो चांगला घेतलेला आहे. पब्लिकनं गाडी होती 6 नंबर फाटीवरती आणि पब्लिकनं पळणं एवढी सोपी गोष्ट नाही. आणि तो बकासूर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, सांगायची खरंच गरज नाही. आणि आज त्यानं सिद्ध केले स्वतःला की तो काय करू शकतो. दोन्ही खांदी पळायचं तो बादशाह आहे खरा आहे बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. 3 फेऱ्याचा बाकीचे सगळे पळतात, बाकी सगळ्या नंदीला मी नावे ठेवत नाही, परंतु जो 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये दोन्ही खांदी पळतो पब्लिकनं, डाव्या खांदी आणि उजव्या खांदी, तो खरा बादशाह आहे. आणि या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये लखन टॉपचा नंदी आहे. मी त्याला नावेसुद्धा ठेवत नाही, परंतु लखन फक्त डाव्याच खांदी पळतो, तो उजव्या खांदी पळत नाही आहे. भलेही तो टॉपच्या स्पीडनं पळतो, मान्य आहे, मोठा लक्ष्याची आठवण करून देतो, तो मान्य आहे. परंतु लखनने स्वतःला जर सिद्ध करायचं असेल लखनला, तर त्याने उजव्या खांदी पळून दाखवावं. आणि तर मानू शकतो की तो खरंच या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील म्हणजे दोन्ही खांदी पळणाराचा एक बकासूरचा विक्रमापर्यंत जाऊ शकत नाही, परंतु लखनची एक हुबेहूब कॉपी जे आपल्याला वाटत होतं की मोठा लक्षामध्ये आहे, परंतु मोठा लक्षासुद्धा कसा पळतो हे मला माहीत नाही. परंतु मला वाटतं की लखनने स्वतःला जर सिद्ध करायचं असेल या नंदीला, त्याच्या मालकांना, म्हणजे लखन एक टॉपचा नंदी आहे, मी नावं ठेवत नाही आहे, परंतु तो आत्ता या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील एक टॉपचा नंबर 1 रँकिंग बैल आहे. टॉपच्याच पैऱ्यामध्ये पळतो. कधीही तो गटाला हरला नाही आजपर्यंत. एकदा हरला आहे पेडगावच्या मैदानामध्ये, बहुतेक असं मला वाटतं हरण्यान दोघं होती, परंतु पुशेगाव का पेडगावमध्ये दोन्हीकडे एका ठिकाणी हरला आहे तो. परंतु लखन दोन्ही खांदी ज्यावेळेस पळेल त्यावेळेस समजू शकेन आपण खरंच हा लखन दोन्ही खांदी पब्लिकचा बादशाह आहे. तत्पूर्वी बकासूरने आज हुंकार मारलेला आहे, गुलाल घेतलेला आहे आणि तुम्हाला माहितीच आहे तो गुलालाचा बेताज बादशाह आहे. कोणीही पहिरा असू द्या. आणि या गाडीला चांगलं स्पीड लागलेलं आहे. रती महारथी आज फायनलमध्ये धडक मारलेली आहे. तुम्हाला काय वाटतंय आज बकासूर कितवा नंबर करू शकतो? तुम्हाला काय वाटते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. मी सकाळीच सांगितलेलं, मगाशीच मी व्हिडिओ बनवला होता, त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं आज बकासूर 1 नंबर करेल का? काय वाटते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. खूप लोकांनी सांगितलं की करेल. आता 2 पावलं बकासूरने टाकलेले आहेत त्या ठिकाणी. आता 1 पाऊल फक्त मागे आहे. बघूया काय होते. कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.